हॅलो गाईज, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आपण चाललो आज नाशिकला आणि आता आहे नाशिक बॉम्बे हायवेवरती. सो आलेत क्लायंट आलेत. पहिलं त्यांना पोहोचवतो लोकेशनला आणि मग बोलतो. चला. सो मित्रांनो, जस्ट आपण ड्रॉप केलंय क्लायंटला नाशिकला आणि आपण आहोत आता दिंडोरी रोडला. नाशिक दिंडोरी रोडला आपण आहोत. आणि मित्रांनो, मगाशी क्लायंट आले त्यामुळे बोलताच आलं नाही. आणि आज कामाची सुरुवात थोडी उशिरा केली आपण 11:30 वाजता. आणि आज आपण आलो नाशिकला डायरेक्टली. आता ट्रिप भेटली आपल्याला परत कल्याणची कस्टमरला ड्रॉप करतानाच. पण आता बघू, कस्टमर काय फोन उचलत नाही आहे. लेडीज आहेत वाटतं कोणी, पण फोन उचलत नाही. पण करतील ते पण फोन. आणि जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. 11 मिनटं दाखवत आहे, 5 किलोमीटर. फोन लावला काय उचलला नाही, पण कॅन्सल नाही केलं म्हणजे जेन्युइन बुकिंग आहे. जाऊया डायरेक्ट लोकेशनवरती, क्लायंटला पिकअप करूया आणि निघूया परत कल्याणसाठी. पहिल्यांदा असं झालं, नाशिकला आलं आणि पटकन ट्रिप भेटली. सो वेळ नको घालूया, पटकन पहिलं पोचतो आणि मग रस्त्यात भेटू या. मग जिथे पण थांबीन तिथे भेटतो. सो मित्रांनो, झाली गडबड. तेच म्हटलं नाशिकमध्ये आलं आणि व्यवस्थित कसं गेलं यावेळेस. मित्रांनो, ज्यांनी बुकिंग केली होती त्यांनी दुसरी पण कॅब बुक केली आहे. आणि असे हुशार कस्टमर असतात, काय बोलायचं कस्टमर लोकांना. पण मी फोन करतोय 3 वेळा, ते म्हणतात मी तुम्हाला फोन केला उचलला नाही. एकदाही त्यांचा फोन आला नाही. आणि मी 3 वेळा त्यांना फोन केला तर त्यांनी उचलला नाही. आणि आता इथे आल्यावर बरोबर त्यांनी फोन रिसिव्ह केला आणि म्हणतात आता मी दुसरी कॅब बुक केली. सो असे असतात कस्टमर. आणि आता कॅन्सल करायला पण एवढा वेळ लागतात. जोपर्यंत कॅन्सल करू शकत नाही मी इकडनं निघू शकत नाही. अरे काय यार, एवढे मंद कोण असतं का? मित्रांनो, जस्ट आता निघालोय कस्टमरच्या इथनं. अरे यार, 6 किलोमीटर बोलवलं, फोन पण नाही लागला आणि आता स्वतःच कॅन्सल केलंय. असे बावट. आणि कमीत कमी त्यांना कॅन्सलेशन चार्ज 100 ते 150 रुपये लागला पण असेल. असे हुशार लोक असतात, काय माहिती काय करतात, कुठनं अकला येतं त्यांना. चला जाऊया आता. आपण टाकलंय मी द्वारका सर्कलचं लोकेशन. मध्ये जर कुठली ट्रिप पडली तर घेऊ, नाहीतर द्वारका सर्कलला जाऊन थांबू. चला. सो मित्रांनो, भेटली आपल्याला फायनली बुकिंग मुंबई नाक्याला. कस्टमरनी स्वतःहून फोन केलाय. मुंबई नाक्याला उभे आहेत. मी आता हे द्वारका सर्कलचं थोडंसं पहिलं आहे. आडगाव सर्कलची इथे आहे मी आता. आडगाव सर्कलचा फाटा क्रॉस केला. आता चाललोय क्लायंटच्या लोकेशनवर. क्लायंटनी पण फोन केलाय, 9-10 मिनटं लागेल म्हणून त्यांना सांगितलं. तर क्लायंट बोलले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, या तुम्ही. सो चाललोय आता क्लायंटच्या लोकेशनवरती. त्यांना पिक करतो आणि निघूया. भिवंडीचंच आहे आणि जास्त लांबचं पण नाही. सो तिकडनं आपण एमटी असेल तरी पण घरी जाऊ शकतो. 7:30 2-3 तास दाखवतो आहे ना, म्हणजे 6:30ला मी पोचीन. 6:30ला तरी मी 7:30 8:30 9:30 10 वाजेपर्यंत आपण घरी. सो जाऊया पटकन, क्लायंटला पिक करूया आणि निघूया घरच्या साईडला. हे बघा मित्रांनो, नाशिकमध्ये ना रस्ते चांगले आहेत, पण साला बुकिंगचे ना खूप वांदे असतात. पहिल्यांदा एवढं पटकन आलोय आणि बुकिंग भेटली. आज पहिला मी आलोय म्हणजे विचार करूनच आलो, कारण आज संडे आहे ना. सो संडेला बुकिंग पडते इकडनं. सॅटर्डेला मी बऱ्याच वेळेस सॅटर्डेला आलोय, रात्री थांबलोय, संडेला मॉर्निंगला बुकिंग घेऊन गेलोय, असं पण केलंय. सो जाऊया क्लायंटच्या लोकेशनवरती, पटकन पोचूया आणि त्यांना घेऊन निघूया आपल्या ह्याला भिवंडीला. चला, ते उभे आहेत बरोबर ह्याला मुंबई नाक्याला. सो जाऊया त्यांच्या लोकेशनवर. चला. सो मित्रांनो, आलोय आपण आता ठाण्याला आलोय. म्हणजे काय सांगू तुम्हाला, ती जी भिवंडीची ट्रिप भेटली ती बरं झाली भेटली. आणि मस्त नवीन समृद्धी हायवेने आलोय. थोडंसं शूट केलं, पण कस्टमरला पण थोडंसं हे असतं, त्यामुळे कस्टमर समोर मी जास्त शूट करत नाही. थोडंसं टनल वगैरे शूट केलं फक्त. आणि कस्टमरला ड्रॉप केलं भिवंडी अंजूर फाट्याला. आणि तिकडनं CNG संपलं होतं आपल्याला 50 किलोमीटर आधीच. 50 किलोमीटरात पूर्ण पेट्रोलवर गाडी चालवली आणि मस्त एव्हरेज दिला पेट्रोलवरती पण. कारण जो इगतपुरीला एक टोल क्रॉस करून 5th गिअर लावला होता, तो डायरेक्ट पडघ्यालाच काढला. म्हणजे जवळजवळ 80 किलोमीटर गाडी 5व्या गिअरच्या खाली उतरलीच नाहीये. मस्त रोड झाला एकदम. फक्त स्पीडवर नियंत्रण ठेवा. खूप आडव्या तिडव्या गाड्या चालवतात, कंट्रोल होत नाही लोकांना गाड्या, मी बघितलं आज. आणि
आलोय आता ठाण्याला. तिकडनं अंजूर फाट्याची वर्ण इकडनं मानपाड्याची लागली आणि तिकडनं 23 किलोमीटर घर होतं. त्यापेक्षा म्हटलं ठाण्यावरनं जाऊ, ट्रिप तर चांगलं भेटेल. मी MT येणार होतो तर ट्रिप ते पण पैसे भेटले. आलोय आता इकडनं जाऊया आपण. इकडनं घरची ट्रिप पण घेतली आहे मी मानपाड्यावरनं. कस्टमर येतात त्यासाठी थांबलोय आणि वाजलेत आता बरोबर 10:30. म्हणजे आपण 11:30 पावणे 12पर्यंत पोचून जाऊ घरी. काय नाही. आणि आजचे अर्निंग पण मस्त झाले, त्यामुळे टेन्शन नाही. इंटरसिटी ट्रिपचा हा फायदा असतो. सो जाऊया. कस्टमर आलेत आता, त्यांना पिक करूया आणि जाऊया त्यांच्या ड्रॉप करूया. चला.